नमस्कार. मी महाराष्ट्रातला मशीन मेकर मंगेश उमाजी बुधावले, मुक्काम पोस्ट निंबवडे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. मी मशीन मेकरिंग करतो आहे आज 2023 पासून. आणि मी मशीन मेकरिंग होण्यामागे पैलवान महेश जाधव मंगळवेढाकर आणि माझे मित्र सहकारी बापूनाना वाघमडे असतील, राहुल पुसावळे असतील, दिगंजीचे अनेक माझे मित्र आहेत. आता नावं पटापट घेता येणार नाहीत, पण ह्या मित्रांच्या मुळेच मी आज एक मशीन मेकर म्हणून नावारूपाला आलो आहे. आणि महाराष्ट्रातल्या श्वान मालकांमुळं आणि त्यांनी मला दिलेल्या संधीमुळं मी आज एवढा मोठा मशीन मेकर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आपली ही मशीन बनवताना आम्हाला थोडासा अडथळा आला, कारण की अगोदर आम्ही मशीन बनवली होती, तिला ताकद भरपूर आली पण स्पीड थोडं कमी होतं. आणि नंतर आम्ही त्यात चेंजेस केले गिअरमध्ये. मग नंतर त्याची ताकद पण जशीच राहिली आणि स्पीड भरपूर वाढलं गेलं. आणि ही मशीन अशी आहे की ही शक्यतो धागा तोडत नाही, कारण की ही धागा तोडायची सिस्टीम ही गिअरची जी ताकद असते ती परफेक्ट लागली गेली. त्यामुळं शक्यतो कुठल्या मैदानात असा धागा तुटातुटी होत नाही. त्यामुळे ही मला मशीन तर भरपूर आवडते. आणि आपण रिवर्स सिस्टीम चालू करताना रिवर्स सिस्टीम आपण भरपूर दिवस अगोदर चालू करणार होतो, पण तसा वेळ प्रसंग झाला नाही. ज्यावेळेस पळसखेलचं मैदान लागलं होतं, त्या पळसखेलच्या मैदानात गोल्डन ग्रुपचे आमचे मित्र आहेत सूरज भाऊ, त्यांनी मला सांगितलं की मंगेश भाऊ ही रिवर्स सिस्टीम चालू करा. मग त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की नक्कीच पुढच्या मैदानात तुम्हाला रिवर्स सिस्टीम दिसेल. मग त्या पद्धतीनं आपण ते रिवर्स सिस्टीमचं ते जे काय यंत्रणा लागते, साहित्य लागतं, ते आपण अवेलेबल केलं आणि लावलं आणि ते यशस्वी पार पडलं. आणि आज बऱ्यापैकी जिथं ट्रॅक चांगल्या दर्जाचं आहे तिथं ती रिवर्स सिस्टीम लावली जाते, अन्यथा रिवर्स सिस्टीम लावत नाही. कारण की जिथं ट्रॅक छोटे असतील किंवा साईडला अडथळा असेल तर ती रिवर्स सिस्टीम मी लावत नाही. जिथं ट्रॅक प्रॉपर आहे, सुटेबल आहे, त्याच ठिकाणी ती रिवर्स सिस्टीम लावली जाते. आणि त्याला चांगलं म्हणजे चांगले लोक म्हणजे समजायला लागले बाबा हा ट्रॅक चांगला राहतो त्या रिवर्स सिस्टीममुळं. आयोजकांनी काळजी घेण्याचं म्हणजे एकतर ट्रॅक एक लेवलला असावा, थोडासा चढ असेल चालेल, पण जो वर खाली असतो जो ट्रॅक तो तसा नसावा. श्वानांना तशी इंजुरी होण्याचे चान्सेस आहेत. आणि पुढं थांबायला अडथळा काही नसावा. भले ट्रॅक छोटा असला तरी चालेल, पण श्वानांना थांबण्याची जागा ही भरपूरच पाहिजे. कमीत कमी 40 मीटर, 30 मीटर पण पुरेशी होत नाही. त्यामुळं आयोजकांनी त्याची काळजी घ्यावी. शक्यतो जर दगडी असतील तर ते थोडंसं कष्ट घेऊन ते काढण्याचा प्रयत्न करावा. आणि बॅरिगेट हे 100% लावलं पाहिजे आणि थोडंसं बाहेरच्या अंतराला लावलं पाहिजे, 15 ते 20 फूट मगाशी सांगितलं तसंच. जे चालू सीझनला जे ट्रॅक आहेत ते 120 ते 140 पर्यंत चालले जातात. तर नॉर्मली 120 ते 130 आपण जिकडं तिकडं तेच अंतर ठेवतो. तर फिनिश लाईनपर्यंत 120 अंतर किंवा 130 अंतर असतं. आणि फिनिश लाईनच्या पुढं बाहुला थांबायचं अंतर असते ते 30 मीटर असते. आणि बाहुला जिथं स्टॉप होतो आहे तिथून पुढं कमीत कमी 50 मीटर, 60 मीटर, 40 मीटरच्या वर असावं, खाली नाही. त्यामुळं श्वानांना थांबण्यासाठी मोकळी जागा जर मिळाली तर ते बऱ्यापैकी चांगली गोष्ट आहे ती. आपण जो बाहुला वापरतो तो बाहुला आपण प्रॉपर सशासारखा दिसावा याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि तो तसाच बनवण्याचा प्रयत्न असतो माझा. आणि खाली शीट लावून त्याचे कान व्यवस्थित वरती उभा आहेत का, आपण खाली व्यवस्थित सरकेल का ह्याची काळजी घेतो. आणि शक्यतो
बाहुल्याचा कलर हा निळा आणि पिवळाच असावा, तो ग्रेहाउंडला पळताना स्पष्ट दिसला पाहिजे. अन्यथा हे जे बाकीचे जे कलरचे मध्ये आहेत ते धुळ्यामध्ये दिसत नाहीत, त्यांना थोडासा प्रॉब्लेम होतो. पण इथल्या महाराष्ट्रातल्या श्वान मालकांचं समज आहे की थोडासा मळकट असावा, थोडासा खरडा असावा किंवा अजून कुठला वेगळा कलर असावा. पण नाही, ग्रेहाउंड श्वानासाठी स्पष्ट दिसण्यासाठी हा कलर म्हणजे उपयोगी आहे आणि तोच कलर पक्का आहे. निळा आणि पिवळा हेच कलर असावेत. पण आपण आजपर्यंत तो ट्राय केला नाही, कारण की तशी डिमांड नव्हती. मैदान बघताना प्रेक्षकांनी बॅरिगेटला हात न लावता, बॅरिगेटवर न झोक टाकता बसून एकतर बघावं किंवा बॅरिगेटच्या बाहेरूनच बघावं. आतमध्ये येण्याचा थोडासुद्धा प्रयत्न करू नये, कारण की इथं जर यदा कदाचित जर श्वानाला जर प्रेक्षक जर समजा आडवा आला, धडकला, तर दोघं पण इंजुरी होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं प्रेक्षकांनी बॅरिगेटच्या बाहेरूनच शक्यतो मैदान बघावं ही विनंती. असे बरेच मैदान आहेत की बाबा जिथं अडथळा आला नाही. काय काय मैदानात तसे नाव सांगता येणार नाहीत मला, पण अशी मोठी मोठी मैदान झाली आहेत की तिथं कोणत्याच प्रकारचा अडथळा नाही. तसं म्हणलं तर सगळ्यात मोठं मैदान होतं आटपाडी तालुक्यात नीलगंजीचं मैदान होतं, रुस्तमी हिंद मैदान, थारगाडी. ते मैदानसुद्धा होतं की अजिबात अडथळा नव्हता आणि तिथं मशीनसुद्धा 6 फुटावरती होती आणि वरनं मला म्हणजे थोडासुद्धा अडथळा आला नाही. त्याच्यानंतरचं मैदान झालं पुशेगावचं. पुशेगावच्या मैदानातसुद्धा थोडासुद्धा म्हणजे अडथळा आला नाही. आणि त्याच्यानंतर पण अशी बरीच मैदान झाली महाराष्ट्रात की आयोजकांनी स्वतःनी काळजी घेतलेली आहे की प्रेक्षक आतमध्ये येऊ नयेत. अशी बरीच मैदान झालेली आहेत आणि त्यामधली ही 2 मैदानं जास्तीत जास्त नोंद असतानासुद्धा म्हणजे अडथळा नाही आला, प्रेक्षकांचा अडथळा नाही आला. बॅरिगेट क्लिअर होतं, सिस्टम चांगली होती, त्यामुळंच फक्त अडथळा नाही आला तिथं.